आणवमल जाण्याकरिता, मायी अमल जाण्याकरिता आणि कार्मिक मल जाण्याकरता, म्हणजे हे मल दोष निवृत्त होण्याकरता गुरु महाराज कृपा करतात. आणवमल म्हणजे काय आहे? जसं माणसाला त्रिविध दोष आहेत. आणव दोष, मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मल, विक्षेप आणि आवरण हे त्रिविध दोष आहेत. या त्रिविध दोषामध्ये पहिला दोष जो मल दोष आहे त्यामध्ये उपतीन प्रकार आहे: आणव, माया आणि कार्मिक. आणव म्हणजे काय आहे? आणव याचा अर्थ आहे मी अणु आहे, मी लहान आहे, ही भावना, ही अनुभवना आहे. मायी मल म्हणजे काय आहे की बाह्य गोष्टीमध्ये, बाह्य संसारामध्ये, बाह्य वस्तूंमध्ये, बाह्य पदार्थांमध्ये आपलं मन जे रममान झालेलं आहे त्या मायी मल दोषाला निवृत्त केलं जातं. आणि तिसरी जी मलदोषणा आहे ती म्हणजे कार्मिक मल. आणव, माया आणि कार्मिक या त्रिविध दोषांचं निवारण करण्याकरताच दीक्षा नावाचा संस्कार आहे. दीयते परमज्ञानम, क्षीयते पाशबंधनम, दान क्षपण संयुक्ता, दीक्षा तेनेह कीर्तिता. दीक्षा म्हणजे काय आहे? ही आहे धर्म दीक्षा, ही आहे साधनेची दीक्षा, ही आहे उपासनेची दीक्षा. आणि म्हणून प्रत्येक वीरशैव लिंगायतांनी दीक्षा घेणं आवश्यकच आहे. मी देवाचा अंश आहे पण मला याचा विसर पडलाय. काय आहे? जसं शिव आहे तसं मी शिवाचा अंश आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात ममे वांशो जीव लोके जीवभूत सनातनः. सिद्धांत शिखामणीमध्ये रेणुकाचार्य म्हणतात चंद्रकांते यथा तोयम, सूर्यकांते यथा नलः, बीजे यथांकुर सिद्धा तथात्मानी शिव स्थितः. अहो, तुमच्या आत्म्यामध्ये शिव आहे. चंद्रकांत मण्यामध्ये पाणी, सूर्यकांत मण्यामध्ये अग्नी, बीजामध्ये जसं अंकुर आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. पण त्या देवाचा आपल्याला विसर पडला. मग तो विसर पडलेला घालवण्याकरता काय करावं लागतं? त्यावेळेला रेणुकाचार्य एका श्लोकामध्ये म्हणतात अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया प्रत्यक्षो गुरुरूपेण वर्तते भक्ती सिद्धये. अहो, देव प्रत्यक्ष होण्याकरता गुरुची सेवा, गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जो व्यक्ती जातो अप्रत्यक्षपणे देव तुमच्या हृदयात आहे. अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया. मग तो दिसत का नाही? कारण तो माया शक्ती विशिष्ट आहे आणि म्हणून या दृष्टीला तो गोचर होत नाही. खरं तर शास्त्र चार्वाकादी लोक म्हणतात चाक्षुष प्रत्यय पाहिजे. जे डोळ्यांना दिसतं तेच खरं, जे डोळ्यांना दिसत नाही ते खरं नाही असं चार्वाक आदी म्हणतात. पण मग बघा, आपण ऑक्सिजन घेतोय, दिसतंय काय? म्हणजे आपण श्वास घेतोय, दिसत नाही, म्हणजे मग श्वास नाही म्हणायचा का? नाही, तो आहे. त्याला पाहण्याकरता सूक्ष्म दृष्टी लागते. ज्या वेळेला माझे काही मेडिटेशनचे क्लास सुरू होते त्यावेळेला आपण जो ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनला रंग सुद्धा असतात. म्हणजे ते किती दीर्घ, किती रस्व. खरं तर माणसाचे नॉर्मली जे ऑक्सिजन आहेत ते 16 अंगुलांपर्यंत आहेत. 16 म्हणजे श्वास 16 अंगुलांपर्यंत जातो. पण साधना करू लागला की त्या श्वासाची अंगुल कमी होतात. मग 12, 8,
नंतर तर 4 अंगुल म्हणजे फक्त नाकातल्या नाकामध्ये श्वास घेतला जातो. या 2 श्वासाचं अंतर वाढतं आणि भगवंतानं आपल्याला जन्माला घालत असताना श्वास सुद्धा मोजून दिलेले आहेत. आणि म्हणून आपल्यातला देव आपल्याला कळण्याकरता पहिल्यांदा गुरुकडे जावं लागतं, दीक्षा संस्कार घ्यावा लागतो. आणि हा दीक्षा संस्कार प्राप्त झाल्यानंतर काय होतं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. करी आपणास करी आपणा समान तेथे नाही दुजेपण. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं त्यांच्या पद्धतीनं जर आपण आपलं आचरण केलं तर प्रत्यक्ष शिवम भूत्वा शिवम यजेत. शिव होऊन शिवाशी भजिजे. आपणच देव आहोत. शैव सिद्धांत काय मानतो पहा, देव अत्र तत्र इतरत्र परत्र नाही, देव तुमच्याच हृदयात आहे. म्हणून म्हणतात माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. माझं हृदयच देवा तुझं गर्भगृह आहे, पण या हृदयात देव येण्याकरता हृदयही तेवढं पवित्र पाहिजे. आपलं हृदय पवित्र आहे का? काय झालं, पादपूजेसाठी फिरत असताना एका ठिकाणी थांबलो आणि प्रवचन होतं. मग प्रवचन झाल्यानंतर एक आजी माझ्याकडे आल्या आणि आजी मला म्हणू लागल्या, महाराज लय चांगले दिसता, मला एक उपाय सांगा म्हणले. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले, माझी पोटदुखी खूप वर्षापासून झाली आहे, ती बरी होण्याकरता काहीतरी सांगा. खूप डॉक्टर केले,
खूप मानसोपचार केले, होमिओपॅथी घेतलं, आयुर्वेदिक घेतलं, सगळी औषधं घेतली, पण पोटदुखी काही बरी झाली नाही. मी आजीला म्हटलं, आजी तुम्हाला पोटदुखी केव्हापासून झाली? ती म्हणली, शेजारणीनं घर जेव्हापासून बांधलंय ना तेव्हापासून पोटदुखी झाली. आता या पोटदुखीला काय इलाज आहे? म्हणजे आजच्या घडीला माणसं स्वतःच्या दुःखापेक्षा हळू रे हळूहळू स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. शिवहर शिवहर इतरांच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये देवलक्षणामध्ये एक श्लोक आलेला आहे. न याचन्ते न परनिंदा कदा कदा. मंदिरातल्या देवाकडे आपण का जातो? त्याची 3 कारणं सांगितली. न याचन्ते, देव कधीच कोणाला काही मागत नाही. बघा, देव कोणाला काही मागतो का? माझं असं मंदिर बांधा आणि माझं तसं मंदिर बांधा. देव कोणाला मागत नाही. आणि आपण मागतो की नाही? म्हणजे पहिला गुण सांगितला, न याचन्ते, मागायचं नाही. दुसरी गोष्ट सांगितली, न परनिंदा, कोणाचीही निंदा, द्वेष, तिरस्कार करायचं नाही. पण आपली अवस्था कशी आहे? अहो, आपल्या गाडीच्या बाजूने एखादी मोठी गाडी गेली की आपल्याला असं वाटतं, हा लय तुझी गाडी पळते, माहिती आहे मला. एखादी माय माऊली चांगली साडी घालून आली, तिला असं वाटतं, हिच्यापेक्षा माझ्याकडे घरात लय भारी साडी आहे ना. एक दृष्टांत सांगितला गेला. काय झालं, एका माऊलीनं साडी घातली, त्याच्यावर आरशे वगैरे असे एकदम मस्त होते. तिला आता वाटलं, एवढी चांगली साडी घातली, मी जर गावामध्ये गेले तर सगळेजण मला बोलतील, विचारतील, किती भारी साडी आहे, किती भारी साडी आहे. गेली गावात, कुणी विचारलंच नाही हो. तिला आला राग, डोकं गरम झालं आणि तिने काय केलं, त्या रागाच्या भरामध्ये, बघा स्त्री तिचे केस बांधलेले आहेत तर कंट्रोलमध्ये असते. एकदा का मोकळे सोडले की ती कंट्रोलच्या बाहेर. भद्रकालीला कसं दाखवतात, आता काय झाले, आता भद्रकालीच्या आता झाल्यात. शिवहर 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 काय झालं, आता भद्रकाली खूप झाल्या, दुर्गा भरपूर झाल्यात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक तर मागणी करायची नाही, परनिंदा करायची नाही. मग काय झालं, त्या माऊलीनं मला कोणी विचारलंच नाही म्हणून घरामध्ये गेली, घरालाच आग लावली. आग लावली, आता आगीच्या ज्वाळा भरपूर झाल्या. ती बाहेर आली आणि बाहेर आल्यावरती एक माऊली म्हणू लागली, अगं तुझी साडी काय चमकायला लागली ग. ती म्हणली, हे जर तू अगोदर बोलली असतीस तर आग कशाला लावली असती. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये निंदा नसायला पाहिजे, द्वेष नसायला पाहिजे, तिरस्कार नसायला पाहिजे. ज्या वेळेला याचना, निंदा या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून निघून जातात, आपणच देव होतो. आणि म्हणून जे संत पदाला गेले
त्यांना सद्गुरूंची कृपा आशीर्वाद प्राप्त झाले आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त होण्याकरता त्याची कृपा प्राप्त होण्याकरता एकदा भजन करूया. शंकर जय 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 शंकर उमा जय जय शंकर उमाई भजन घेऊ. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा 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 शिव माझा हळू बाजूला बसलेले सगळे टाळी आणि मुखाने नाव शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा जय हो माझा 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 बाजूला बसलेली मंडळी तुम्ही किती भजन करताय ते टाळ थोडे हळू पकवाज हळू आणि फक्त बसलेले म्हणतील ना माईकवाल्याने नाही म्हणायचं. शिव माझा मी शिवाचा शिव माझा मी शिवाचा पुरुष मंडळ तुम्ही पण म्हणायला पाहिजे. प्रसाद सगळ्यांसाठी आहे. शिव माझा मी शिवाचा शिव
शिव माझा मी शिवाचा. बघा भजन केलं किती आनंद वाटतो. भजन म्हणजे आनंद आहे. भजनामध्ये भजन करत असताना जी टाळी वाजते तेवढं पाप जळून जातं. आणि म्हणून भजन करत असताना टाळी ही वाजली पाहिजे. टाळी वाजली पाहिजे. भजसेवायाम भजन सेवा पापाला संपवते, पाप मुक्त करते. आणि म्हणून ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते, सद्गुरूंनी भजन सांगितलं, आपण ते भजन केलं की आपल्या जीवनातलं पाप समाप्त होतं. आणि म्हणून अरे कोण आहे तो बघ. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरु रूपी नौका असली पाहिजे. बघा पाण्यामधून या तीरावरून त्या तीराला जाण्याकरता काय आवश्यक आहे हो? एक पोहायला आलं पाहिजे. पोहायला येत नसेल तर त्याच्यामध्ये नाव पाहिजे. म्हणजे नावेत बसून आपल्याला पहिलं तीराला जाता येतं. आणि म्हणून महादेव प्रभू अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, गंगावरील वाहनी गंगेवरील वाहनी गंगेवरील वाहने नेती पैल तीरा प्राणी. वाहने याचा अर्थ आहे अनेक प्रकारची साधनं. पायातल्या चपलांना पण वाहन म्हणतात. आपण ज्या गाडीतून जातो त्यालाही वाहन म्हणतात. आणि नावेला सुद्धा वाहन म्हणतात. आणि म्हणून या तीरापासून त्या तीराला घेऊन जाणारी वाहनी, नदी पात्रावरील जी नाव या तीरापासून त्या तीराला घेऊन जाते, तद्वत आपल्या जीवनामध्ये परमार्थाच्या तीराला घेऊन जाणारी वाहनी कोण असेल
तरी ते आपले सद्गुरू आहेत. बघा, बस आहे बस. आता बसमध्ये ड्रायव्हर सीटच्या जवळ जो व्यक्ती बसतो त्याला हादरे लागत नाही. जेवढा व्यक्ती ड्रायव्हर पासून लांब तेवढा त्याला ताप आहे की नाही. जसं माग 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 गेला की त्या व्यक्तीला त्रास होतो. आणि म्हणून जीवनामध्ये बसमध्ये आपण ड्रायव्हर सीटच्या बरोबर जवळच्या सीटवरती बसण्याचा प्रयत्न करतो. जसं ट्रॅव्हल्समध्ये बसायचं, मग बुकिंग करताना आपण नंबर्सवर बुक करतो. टायरवरती नको, मागे नको, बरोबर मध्यावरती असावं. का? कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. म्हणजे जसं गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या जवळची सीट आपण शोधतो, तसं परमार्थामध्ये जर ड्रायव्हर कोण असेल तर सद्गुरू आहेत. सद्गुरू आहेत. आणि म्हणून व्यक्ती जेवढा सद्गुरूच्या जवळ तेवढा दुःखाच्या दूर असतो. बघा, आता काही लोकांना वाटतं परमार्थामध्ये दुःख नाही, असं नाही. परमार्थात दुःख आहे, पण एक गोष्ट मात्र सगळ्यात मोठी आहे की परमार्थ दुःख सहन करण्याची क्षमता देतं. पारमार्थिक माणूस दुःखी नाही असं नाही, त्यालाही दुःख आहे, पण त्याला दुःख सहन करण्याचं सामर्थ्य हे प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून सद्गुरूच्या जवळ राहिलं पाहिजे. काय झालं, 4 मित्र होते आणि रात्रीची वेळ त्यांनी पार्टी वगैरे सगळं केलं. आणि मग एकाच्या डोक्यात आलं, म्हणजे आपण पलीकडच्या तीरावरती जाऊ. आणि म्हणून एका नदी पात्रावरती जाऊन एका नावेत बसले. बघा, नावेत बसले आणि नाव वलवू लागले. 2 तास झालं, 4 तास झालं. अहो, उजाडलं. एकदम लक्क प्रकाश पडला, पण अजून नाव त्या तीराला का पोचेना. त्या मार्गाला नाव का जाईना. म्हणून 4 जण विचार करू लागले. सकाळ होता होता हे सगळे शुद्धीवरती आले. आणि शुद्धीवरती आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, नाव ज्या खुंट्याला बांधलेली दोरी नव्हती ती दोरी सोडली नव्हती. जीवनामध्ये त्या नावेला बांधलेली जी दोरी आहे, तो दोरी सोडणारा कोणीतरी पाहिजे. शिवहर 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 शिवहर. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशीच अवस्था. आपण वलवतोय, प्रयत्न करतोय, पण आपली जी नाव पाण्यावरती आहे, ती पाण्यावरची नाव अजून पहिलं तीराला गेलेली नाही आहे. ती कुठंतरी अजून डगमगत आहे. आणि म्हणून एका भजनकारानं सुंदर भजन म्हणलं होतं, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, कैलास जावा देवा बिगी बिगी धाव रे, कैलास जावा देवा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे,
सगळ्यांची अवस्था अशीच आहे, आपली नाव डगमगू लागलेली आहे. आणि म्हणून या डगमगणाऱ्या नावेला जर ड्रायव्हर चांगला असेल तर आपल्या जीवनाची नाव डगमगणार नाही. आणि म्हणून सद्गुरूच्या सानिध्यामध्ये राहा. त्या देवाच्या भेटीची आस, त्या देवाच्या भेटीची भावना निर्माण होण्याकरता सद्गुरूंची कृपा, एक स्वकृपा, दुसरी गुरुकृपा जर असेल तरच देवाची कृपा होते. आणि म्हणून डगमग